दिवाळी शॉपिंग झालं? तुझं दिवाळी शॉपिंग झालं अंकिता? नीड दिवाळी शॉपिंग झालं? तुम आँखों से बताना हम समझ जाएंगे. नमस्कार, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. गुड आफ्टरनून, ॲक्च्युली गुड इव्हनिंग. 4 वगैरे वाजलेत आणि आमच्या इथे दिवाळी सण साजरा करतोय आम्ही सेटवर, म्हणजे सावली सिरियलमध्ये. सो हा माझा लुक आहे आणि ही साडी तुम्ही लोकमतच्या इव्हेंटला पण पाहिली माझी, आणि मी ती इकडे पण वापरते आता, कारण ह्या साडीचा कलर खूप मस्त आहे आणि बाकी सगळे पण खूप छान छान रेडी झालेत. सो मी तुम्हाला बाकी सगळ्यांचे पण लुक्स दाखवेन. विजू दादांचा लुक आहे, विजू दादा, आणि हा आहे त्यांचा दिवाळीचा लुक. आणि इकडे सगळा सेटअप. पण या आता इकडे आम्ही काही डेकोरेशन केलं नाहीये, सगळं फ्रंटला केलंय, ते मी तुम्हाला इव्हनिंगला दाखवेन. इकडे बाकी पार्ट वगैरे मांडले. आणि मला हेअर कलरला जायचं होतं. हे बघा इथे मशीन्स आणि सगळे प्रॉडक्ट्स यूज करून व्हाईट झालेले जे केस आहेत ते कलर करायचे होते, पण कलरिंगला वेळच नाही आहे कारण सुट्टीच मिळत नाही आहे. अँड मी तुम्हाला ताराचा लुक दाखवते. तर ताराचा आज हा लुक आहे, मी पूर्ण लुक दाखवते. आणि इतकी प्रिटी दिसतीये. सो दिवाळीच्या विशेस माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना हॅपी दिवाळी. आणि खूप फराळ खा आणि फटाके पण फोडा. ओके. आणि तू खूप सुंदर दिसतीयेस. थँक्यू. ओके अंजली. कसं आणि हा आहे आमच्या हिरवींचा लुक. सेम जस्ट लाईक तिलोत्तमा, बोथ आर लुकिंग सेम. हाय दादा. हाय ताई, हॅपी दिवाळी. अच्छा, असं करता टचअप. भाग्या बाबा हॅलो. आणि हा आहे बाबांचा लुक, हा आहे कुणालचा लुक, दिवा. माझ्या नवऱ्याचा हा लुक आहे, आणि हा माझ्या बॉयफ्रेंडचा लुक आहे. नाईस कुर्ता. सांगते सगळ्यांना आपला नको सॉरी. इथे मेघाचा पॅकअप झालेला आहे. मेघा पाहिलं, सब रेकॉर्ड व्हा. बघितलं बिहाइंड द सीन्स, बघितले का तुम्ही? आता मी शूट करून आले बिल्डिंगमध्ये, पण आमची बिल्डिंग इतकी सुंदर डेकोरेट केली आहे, तर मी थांबले 2 मिनटं ब्लॉग करायला. मी तुम्हाला पूर्ण दाखवते. लास्ट इयर पण मी दाखवलेलं, तर ह्या वर्षी पण खूप छान लाइटिंग केलं आहे. कॅन सी दिस. बिल्डिंग थोडी जुनी आहे, पण इकडची माणसं कायम छान डेकोरेशन करतात. आणि अँड यू कॅन सी दिस डेकोरेशन दाखवायच्या नादात मी धडकले बाईकला. चलो आता मम्मीला एक सरप्राईज देऊया. मम्मी मला म्हणाली उठणं घेऊन येशील का? मी म्हटलं नाही, सरप्राईज. मी चालली होती सांगायचं ना, उगीच मी ड्रेस चेंज केला. बरं झालं, तू ब्लॉग मध्ये छान आली. मी निघाली आणि मम्मीने दिवे लावले आणि मम्मीच्या मुलीने पण एक दिवा लावलाय. सांग काय झालं? काय नाही, मी पण निघाली होती आता. चल, मी निघायला दरवाजा उघडला, मी तू बसली. लाईट लाव ना. मम्मीने खूप छान लाइटिंग केलंय. मम्मी दाखवूया चल लाइटिंग. सो मम्मी दार लावलंस ना? आताच लावलं, जायचं होतं ना, मी निघतच होती. हे बघा, हे बॅक साईडला लाइटिंग केलंय खूप सुंदर. त्या लोकांनी, बिल्डिंगचे लोक दरवर्षी करतात. आणि बघा मम्माने इथे दिवे लावलेत असे 4, आणि मम्मी इथे, आणि हे लाइटिंग मम्मा घेऊन आली आणि असं छान डेकोरेट केलंय. सो आता काय झालं, कुठे चालली होतीस? अरे हे सगळं आणायला उघड ना. उठणं का ते काल नाही भेटलं ना. थांब इथे बस, मी तोपर्यंत एक गोष्ट दाखवून येते. इथे बस. आणि ही पट्टी आहे थांब. ना, काल फाटली हा, होती. तेच दाखवायला चाललेली. पट्टी फाटली. सो मम्मीने ना इथे इकडचा लाईट लावतो. मम्मी ना हे घेऊन आली काल दारावर लावायची ही पट्टी. पण हे बघा ना, ते लावताना हे खूप जरा काहीतरी वेगळंच आहे.
ते पूर्ण फाटलं इकडून. तर सकाळी मम्मी बोलली की नवीन आणायची आहे. तर माझ्या लक्षात होतं. दाखव. छोटे छोटे ते म्हटलं कुठेतरी लावूया. सो हे दिवे 30 रुपीज डझन बोलली ती. मी म्हटलं मी 5 घेते, तू बघ किती कट करायचे. कमी तेल जातो ना तर पटकन ते संपून नाही पण असे लावायला जस्ट तर ती आपल्या थोडंसं हा. येतं. तर तिने 10 रुपीजला 5 दिले मला. जातं. मग चांगली दिली. हो. आणि हे उटणं. उटणाचे 2 पॅकेट आणि ही पट्टी 50 रुपीज. 50 ला दिली मला 10 रुपये दिली कुठे? तिथे असेल. म्हणून ती फाटली, कळलं? क्वालिटी असते. ही बघ, ह्याला हात लाव. मला 10 हा रुपये दिली ती. हा, ते क्वालिटी बघ आणि ही क्वालिटी बघ. ते मला लावता नाही जमली. आणि आता तुम्ही पाहिलं ना, मी घरी सामान घेऊन आले, म्हणजे ते उटणं आणि काय आणलं, पट्टी आणि अजून काय आणलं मी विसरले, हा दिवे. तर आता मम्मी आहे आपल्यासोबत आणि बिल्डिंग डेकोरेट केले. तर कसं वाटतंय तुला? अरे भारी होतं. बाहेर आलं तेवढं बस होतं ना ते. Yes. इकडे सगळं केलंय डेकोरेशन. मागच्या साईडला पण केलंय पूर्ण. जे बॅक डोरने दिसतं ना, तो रोड इथून गेलो की मग मागे असं छान इथे फटाके फोडतायत मुलं, मम्मी. आणि हे बघा छान डेकोरेट केलंय बिल्डिंगला. काय नाही, किती छान वाटते लाइटिंग बघून. पूर्ण बघ सगळीकडे असं. हो हे बघा. अच्छा, थोडे अजून लाईट्स घेऊया ना प्लीज. काहीतरी बघू काहीतरी. आता ॲक्च्युली आम्ही थोडं सामान घ्यायला निघालोच आहे, पण मेन आपण काय घ्यायला निघालोय, एक सांग काय घ्यायला निघालोय? आता सांगू नंतर सांग. सांग तर. ज्वेलर्सकडे चाललो आहे. सो आता तुम्ही अंदाजा लावा, तोपर्यंत आम्ही जाऊन बघतो. आवडलं तर आवडलं म्हणजे घ्यायचंच आहे, पण लेट्स सी बजेटमध्ये पण आलं पाहिजे. सो ते आलं बजेटमध्ये की घेते आणि तुम्हाला पण दाखवते. बाय द वे आम्ही चाललो आहे ज्वेलरी शॉपमध्ये. आम्ही ज्वेलरी शॉपमध्ये गेलो पण परत बाहेर आलो कारण खूप गर्दी होती. आणि त्या शॉपच्या दारात एक बाई उभी होती आणि मम्मीने दार उघडलं. मम्मी आत गेली पण ती बाई काय अजिबात हल्ली नाही आणि आतमध्ये पण खूप रश होती. म्हटलं जाऊ दे, आपण आपलं बाकीचं सामान घेऊन येऊ, कारण तिकडे थांबलो तर उशीर होईल. आणि त्याला विचारलं किती वाजेपर्यंत ओपन आहे, तर तो बोला 11 वाजेपर्यंत ओपन आहे. सो जरा बाकीचं सामान घेऊ आणि परत जाऊ. तिला पुस्तक घ्यायचं आहे पूजेचं. आणि पुस्तक आहे का आरतीचे? ते कुठे भेटतात? झालं. कुठे मिळेल मग पुस्तक? घेतला गोमती चक्र? शॉप्स लागलेत हार फुलांचे. आता जर आम्ही ग्रोसरी शॉपमध्ये आलोय. काय घ्यायचंय? कशासाठी आली? थोडं त्यातून आपले संपले तर काही. रवा, सुका खोबरा आणि बेसन आणि थोडे ड्रायफ्रुट्स. जे मी लास्ट टाइम आणलेले ते सगळे संपलेत. दिवाळीसाठी ठेवायचं. ठीक आहे ना, मग इट्स ओके. सो आता आम्ही सामान घ्यायला निघालो बाहेर. आरतीचं पुस्तक घ्यायचं उल्हास त्याच्या घरी 3-4 पुस्तक आहेत, पण आता इकडे मम्मीला सापडलंच नाही. मम्मीने मार्केटमध्ये पण बघितलं पण नाही मिळालं. बघू आता ह्यांना विचारू ह्यांच्याकडे आहे का. मी आलं तर चांगली गोष्ट. काय काय घेतलं आता? बेसन, सुजी, खोबरा आणि थोडं ड्रायफ्रूट घेतलेले आहे आणि हे खसखस घेतले. मग मी खसखस महाग असते. खसखस खूप महाग. फोटो घेते जरा. दाखव. बघू दाखव मम्मी. ओके देखा. ओके चला ना, मला माझी जरा वॉच टाईट करून घ्यायची, ती करून घ्यायची. चल इसको मेरे साईज का करू ना. वॉच, ही वॉच मला बर्थडेला गिफ्ट आलेली. सो मी ही अजून केली नव्हती. माझ्या एका फ्रेंडने मला ही वॉच गिफ्ट केलेली आणि मी फिट करायला. तोपर्यंत आपण जरा वॉल क्लॉक्स बघूया. माझी मम्मी कसे वॉल क्लॉक्स आणते माहिती आहे का, असेवाले घेऊन येते. ही आहे माझी वॉच. आता जरा घालून बघूया. नाही, थोडा एक कडी जास्त आहे, ती कमी करून घेऊया. वॉचचं काम झाल्यानंतर परत जाणार ज्वेलरी शॉपमध्ये मूर्ती बघायला. सॉरी, नाही सांगायचं होतं ना. नाही, मग मी ते एडिट करेन. आणि काय घ्यायला चाललो आहे ते मी सांगते तुम्हाला. ॲक्च्युली मम्मी सांगेल, मम्मीकडे कॅमेरा करते. आता त्यांनी ती वॉच केली आहे नीट. आता आपण घालून बघूया.
माझी वॉच झाली आहे आता फिट. ती टाईट झाली. किती झाले आता? 50 रुपये ते झाले. काढलेले घे, कधी वरत तुला लागले तर. हा, घेते ना. दिले 50 रुपीज घेतले, पण खूप छान त्यांनी फिट केलं. तर ह्याच्यापेक्षा काय टाईट होऊ पण शकत नाही. सो थँक्यू. नाव लेट्स गो टू ज्वेलर्स. आता आम्ही जाता जाता जरा फटाके बघितले. हे दादा बसलेले. तर बघा, ही जी फुलझडी आहे हे 5 पीस आहेत आणि हे 100 रुपीजला आहे. ये क्या मल्टी कलर है की साधा नॉर्मल? आणि हे बघा, हे कलरफुल आहे. इसका कितना? 100 रुपये. ह्याचे पण 100 रुपीज. सो आपण हे वाले जे साईज आहे मीडियम ते 4 घेऊ. ये 4 करो. हे घेऊ का एक कलर वालं? घे तुला पण पाहिजे. पक्का आहे का क्या कलर? हाँ कलर ये एक दो. ये एक दो. किती बॉम्ब आहे ना? ए आपटी बम तो आहे, मी आणलेले तू 2 पॅकेट आणले 2 ना? पॅकेट आणले. इसका कितना? 10 10 रुपये. ठीक है, ये भी 2 देना. छोटे पाउच है. अभी इसके साथ फ्री क्या है? हाँ भैया, Free इसके साथ फ्री क्या है? गिफ्ट तो चाहिए ना दिवाली का. ऑलरेडी ये मेरा है ना, बरोबर? मी बोलून पुढे गेली, बट ते दादा उभे राहिले. मम्मी बोलली, तू का बोलली? ते उभे राहिले. म्हटलं जाऊ दे, घेऊन टाकूया. अगर फुसकी निकला ना, मैं इधर ही बिल्डिंग में रहूँ, मैं लेके आऊंगी. पहले बता रही. ठीक है मैडम, चले. वैसा कुछ आइटम भी नहीं है. मालूम आणि हे दादा आहेत, त्यांनी डिस्काउंट पण दिले. ते बघतच नाही. हाय कर दो. हाय हाय, करतो. लाजतात. कॉन्शियस असतात काही लोक इकडे करा. हा, तुम्ही पण हाय करा. आणि कॅमेरामॅन मम्मी आहे. मम्मी पण दाखवते मी तुम्हाला. मला नको दाखवू, मला खूप घाम आलाय. हो, मला खूप घाम आलाय. त्या बघतात सिरियल म्हणतात. हा मिला स्कॅनर. जाऊया ज्वेलर शॉपमध्ये. ऑफ करू? हां, तर आता बाय बाय. हॅपी दिवाळी सगळ्यांना. आता कुठे चाललो? ओके. तर आता जे काही फटाके घेतले ना ते मी ह्या पिशवीत टाकले, कारण पिशव्या होत होत्या. एक ही वाली बॅग आहे माझी, परत ती एक पिशवी, मग परत एक फटाक्यांची पिशवी. म्हटलं खूप बॅग आहे, त्यापेक्षा आपण एकाच पिशवीत टाकूया. आणि आता आपण पोहोचलो ज्वेलर्सकडे. आता रिकामं आहे, कोणीच नाही आहे. आता 1-2 माणसं आहेत, पण आपण जाऊन जर आपलं करू शकतो. आता चाललो, बसायला पण जागा आहे. आलो आम्ही. मछली पण घेत होते का असंच? काय घ्यायला आलो मम्मी? लक्ष्मीची मूर्ती चांदीची. इतके ऑप्शन्स त्यांनी दाखवले आपल्याला. छोटी, लहान आहे, ही त्याच्यापेक्षा थोडी मग ही मीडियम. की आवडली तुला? ये बहुत बड़ा है भैया. ही साईज आणि कमल पे ही size. दिखाओ ना. काय मम्मी काय? हे कमलचं फूल आहे ना. हा, सुंदर दिसतंय ना ते. लक्ष्मी त्याच्यावर. ही अंगठी आवडली आहे. मम्मी इतकं डिस्कस करते ना त्यांच्यासोबत. अरे मी डिस्कस नाही पण केली. ही नाही देणार आहे ते. आपका चीज आता मला ना एक अंगठी आवडली ही, आणि मला परफेक्ट साईज आली, पण मम्मी इतकं डिस्कस करते त्याच्यासोबत. तो सांगतोय ह्याच्यात की डायमंड भरपूर आहे. 5 ग्राम बनेल आणि त्यात मी डायमंड ये कमी रखा. टाकणार. मम्मी त्याची फुल आर्ग्युमेंट करते, बट ठीक आहे, नो हा प्रॉब्लेम. बोलायला काय हरकत आहे का? ठीक आहे ते. मी बोलत असताना मम्मी इतकं बोलली मध्ये की मी थांबली. आणि हे किती मस्त मस्त हे काय कप्स. मी तेच बघत होती. तर मी असं म्हणत होते की आम्ही एक लक्ष्मी माताची मूर्ती घेतली चांदीची, पण जे बजेट आम्ही घेऊन आलेलो त्याच्यापेक्षा खूप जास्त बजेट होतं त्या मूर्तीचं. सो आमच्याकडे ना घरी खूप गोष्टी आहेत एक्सचेंज करायला. तर मी म्हटलं की ठीक आहे, एक काम कर मम्मी, हे लाईट्स घ्यायचे का? पुढे नाही नाही नाही. ओके. सो आमच्याकडे घरी खूप गोष्टी आहेत एक्सचेंज करायला. ते उद्या घेऊन येईन. मी त्यांना 4000 रुपीज ॲडव्हान्स दिले, आणि आता उद्या ज्या गोष्टी एक्सचेंज करायच्या त्या आणू, त्याला देऊ, मग त्याचे किती पैसे होतात आणि वरचे पैसे त्याला देऊन ती मूर्ती घेऊन जाऊ. कुठे पुढे चालली? दुकानात खारी घ्यायची ना. ओके. आता फक्त आरतीचं पुस्तक बाकी आहे, ते पुस्तक घ्यायचंय. कुठे मिळेल काय कळत. आता मी परत ज्वेलरी शॉपमध्ये चालले आहे, कारण जी सामानाची पिशवी होती ती मी जाताना एंटर करताना त्या टेबलवर ठेवली लेफ्ट साईडला, आणि मी ती विसरले. परत गोइंग टू ज्वेलर्स शॉप टू गेट माय पिशवी. काय घेतलं तू? आता खारी घेतली आणि हे काय हनी बेल ना. हनी
आणि आणि आता समोर पाणीपुरीवाला आहे तिकडे आता आम्ही पाणीपुरी खायला आलो. छोटासा स्टॉल आहे बघा इकडे मागे. पाणीपुरी मम्मीने परवा आणलेली इकडून तर खूप छान होती, मला आवडली. तर मम्मीने विचारलं मला पाणीपुरी खाणार का, म्हटलं येस. आणि मागे बघा ना मस्त लाइटिंग केलंय रोडला, पूर्ण पुढे पण सगळीकडे लाइटिंग केलेलं आहे, इतकं छान दिसतंय. मागे पण बिल्डिंगच्या इथे लाइटिंग केलंय. सो दिवाळीत मजा येते ना, सगळीकडे लाईट्स आणि सगळीकडे मज्जा. पाणीपुरी खाऊ आता. ओके ही माझी आज इथे खाऊया. आता पाणीपुरी खाऊन झाल्यावर भेटूया. आता झाली आहे पाणीपुरी खाऊन आणि आम्ही निघालो घरी. झालं शॉपिंग. आता घरी जाऊन जरा सगळं परत एकदा बघूया काय काय घेतलंय, सगळं आणलंय ना बरोबर. अँड घरी जाऊन बाकीच्या गोष्टी काढायच्या आहेत की काय काय एक्सचेंज करता येईल ते. आता डिरेक्टली भेटूया घरी. सी यू. शॉपिंग झाली आमची, आलो आम्ही. हे मम्मीला आवडलंय बिल्डिंग मधलं. लाईटी या लाईटी. एक हे भारूचा वास बघ. वास. भारूचा वास आहे. पण ठीक आहे आता ते होणारच.